मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल ह्या सीझनमध्ये मार्केटमध्ये मस्त हिरवेगार आणि टवटवीत फ्रेश भाज्या उपलब्ध असतात. घरामध्ये मग अशा थोड्या-थोड्या करून सगळ्या प्रकारच्या भाज्या शिल्लक राहिले तर डोक्यात पटकन क्लिक होतं. ती म्हणजे आपल्या मुंबईतच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणून ओळखली जाणारी पावभाजी. मी आजपर्यंत एवढे रेस्टॉरंट किंवा स्ट्रीट फूडमध्ये पावभाजी ट्राय केली, परंतु अद्याप मला ताईच्या हातची पावभाजीची टेस्ट कुठेच आढळली नाही. कारण माझ्या ताईच्या हातच्या चवीला तोड नाही. तुम्ही बाहेर पावभाजी खाता तेव्हा तुम्हाला माहीतच असेल भाज्यांचा नॅचरल फ्लेवर नसतो किंवा बटाट्याचा जास्त प्रमाणात यूज करतात. ही स्वादिष्ट पावभाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. कोथिंबीर आणि भाजीला बटरी चव यावी म्हणून त्याच्यामध्ये बटर टाकलं. नेहमीप्रमाणे माझा हा ठरलेला टास्क तो म्हणजे पावाला बटर लावून मस्त भाजून घेणे. घरात 7-8 जण असल्यामुळे सगळे पाव भाजायला टाईम जातो. मला कंटाळा आला की माझं काम भाऊ पुढे कंटिन्यू करतो. चला तर मित्रांनो, आता आम्ही पावभाजी खायला बसत आहोत. तुम्ही पण येताय का खायला? प्लेटमध्ये पावभाजीवर बटरला घालून व मस्त बारीक चिरलेला कांदा आणि लिंबाचा रस टाकून सर्व करा आणि मस्त आनंद घ्या फॅमिलीसोबत. तर तुम्हाला कशी वाटली आमची घरगुती पावभाजी कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.